मला ही साडी अजिबात आवडेल नाही, त्यामुळे मी ठरावं की आज हिला कापीसन चटाई बनाडसो. नाही घरमा दाती पाहिजे का नको. हाही प्रोडक्ट येले मला संदीप सोनवणे जे आपल्या शादाना राहणार आहेत प्रॉपर त्यासनं जे ब्रँड आहे कडकनाथ म्हणीसन तर ते बॉक्स येले देखोत बरं आपण या बॉक्समा काय काय त्यासनी वाटलं आले तसं देखायला गेलं तर कडकनाथ प्रोडक्ट हाही खूपच फेमस आहे म्हणे. मी ऐकेले की त्यासनं कोंबड्या पण काळ्या राहतीस आणि त्यासनं जी कोंबड्यासनी जी आतमधली स्किन राहते पण काळी रास वगैरे आणि खूप प्रोटीन भरेल त्यासनी कोंबड्या राहतीस बुवा म्हणजे खूप हेल्दी राहतीस. मी वरतून त्या ज्या कोंबड्या राहतीस त्या वावरमा अशा म्हणजे मोक्या सोडेल राहतीस. त्यासनं खाद्यसुद्धा ऑर्गॅनिक राहस म्हणजे प्युअर कोंबड्या आणि त्याचं खाद्यसुद्धा अशा ऑर्गॅनिक त्यामुळे प्रोटीननं प्रमाण चांगलं कुठल्या पद्धतीतून फर्टिलाइज करेल वगैरे असं असलं त्या कोंबड्यासले अन्नधान्याने देतस किंवा दाबीळ सण ठेवले त्यामुळे कोंबड्यासने एक्सरसाइज असणे त्या नॅचरली ज्या अंडा प्रोड्यूस करतस त्याच ह्या सेल करतात. जसं इंजेक्टेड अंडा वगैरे सेल नाही करतात जे आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहेत. तर त्यासनं करतो एक बॉक्स आहे आपले तर आपण देखू त्या बॉक्सમાં काय इथलं डेंजर पॅकिंग करतो पण बेकार जीवच आहे ओपन करताना इथलं डेंजर पॅकिंग करेल राजमारे फायनली उघडी गे असं वाटतंच मला या बॉक्स ओपन करताना. जसं काय मी गड जी केली तर प्रत्येक बॉक्स ओपन करायला टाईमला असंच बस तिथला कागदे भरेलच मान्य आहे काहीतरी नाजूक वस्तू म्हणजे कागदे भरेल एवढा मोठा बॉक्स निघणार त्यांना बाई आता कागदच येतच खाली काय काय माहिती. एक बॉक्स तर निघ्या मोठा बालेसलं काय नक्की जास म्हणून काय माहिती. हा काहीतरी छोटी बॉटल देखील राहिली ब्लॅक कलरनी बॉक्स पण ब्लॅक कलर नाही आणि बॉटल पण ब्लॅक कलरनी इले नंतर खोलू का नंतर खोलू जाऊ दे पहिले बॉक्स देखलेच मोठा जेशे त्याला मग काय बरं खूपच असं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग वाटी राहिली असती आणि व्यवस्थित पॅक करी वाटलं अरे म्हणजे नक्कीच काहीतरी तर मी सांगणार होते त्याच्या कोंबड्या खूप फेमस आहेत आणि जास्त म्हणजे जर मोठा सिनेसृष्टीमा असतच त्या लोक जास्त ऑर्डर करतच म्हणे. वाव बॉक्स कितला भारी आहे. सोनार लोकसुद्धा इथला भारी बॉक्स म्हणजे इथली भारी पॅकेजिंग देतच नाही वा इथला मस्त म्हणजे मला तर आवडणं ब्लॅक कलर एकदम म्हणजे असं उठी संधी खिरायना आणि त्यावर ते कोंबडीनं बारीकसं आर्टसारखं करेल वाव मस्त कताई उघडी ना मला ते समजाल मार्ग नाही आता का तर एक मिनिट मी चेक करस खालतून म्हणजे नुसतं असं खालतून ओपन करणे लगेच ओपन भारी वाईट अरे ओपन करताना मला इथलं भारी वाईटी राहिले ना काय सांगू जादूना पिटार अल्लादीन काही चिराग सारखं मस्त 2 बॉक्स देखील राहते वेफर्स ना नाही राहतच का बॉक्स तुम्ही खायलाच का त्या मॉलला असं येतच ना त्या बॉक्स त्याला माझं वेफर नव्हतं तसं देखील राहिलं काहीतरी जर कोंबड्याच नाही तर नक्कीच काहीतरी म्हणजे कोंबड्याच रिगार्डिंगच अच्छा एग आहेत त्यामा अंडा आहेत छोटा कितली भारी पॅकेजिंग म्हणजे कितलं पण दूर वाटला व कसा आपण बॉक्स फेका तरी पण त्या अंडासने काहीच नाही शकत असं मला वाटतंच देखो आपण मजमा कसं शेतासने पॅक करेल पॅकेजिंगवर खूप चांगला भर दिले असे ते म्हणते का क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करी का बरोबर आणि कौतुक म्हणजे आपलं खानदेशनी व्यक्ती ह्या लेवलले जायचं काम कराय आणि खरंच मानणं पडेल संदीप सर असले चांगले कौतुकास्पद काम आहे. देखो आता मजमा काय आणि कशा पद्धतीतून त्यासनं अंडा ठेवले तसं मी तर कधी हात नाही लावस अंडा असले किंवा असं नॉनव्हेजवर फर्स्ट टाईम देखील आणि 2 बॉक्स आहेत या आणि पॅकेजिंग खूप भारी करेल आहे. कोंबड्या असले सहसा असं बाकी फार्म्स वाव तर मग कोंबड्या मासे बेकार वेळचा खर्च करेल देखील राहणार तिथलीच टेस्ट पण होईल कारण ऑर्गॅनिक म्हणू का आता मी मागे आंबा मागायला होता ना ऑर्गॅनिक तर आपला नाही त्या वेगळा आंबा आणि त्या ऑर्गॅनिक आंबा त्यामुळे जमीन आसमानला फरक तसं अंडासनं बाबत मग आपण येईन तिथला मस्त ठेवलेतच नाही. एक बॉक्स मसा अंडा आहे तसं वाटतं अरे बापरे टॅक्स होता वरती ते का देखील राही ना का शिक्का हा कितलं म्हणजे क्यूट वाटी राही ना ते ह्या लेवलला जायचं विचार करेल डायरेक्ट म्हणजे अंडा असली टॅग आता औषध शॅम्पू याच ना शॅम्पूने ही खासियत आहे म्हणे की त्या शॅम्पूमा ह्या ज्या ऑर्गॅनिक अंडा आहेत त्यासनं प्रोटीन एक्स्ट्रॅक्टसारखं म्हणजे टाकेल राहस बाबा त्यामुळे ज्या आपला बाल आहे तिथला आपण वाकडा तिकडा बाले राहत त्या एकदम स्ट्रेट राहते म्हणजे प्रत्येक टाईपनं हेअरसाठी बालेसाठी भारी आहे शॅम्पू मग सरळ बाले राहू द्या किंवा कर्ली राहू द्या स्ट्रेट हेअर राहू द्या किंवा कर्ली वेवी हेअर
कुठली पण ट्रीटमेंटसाठी म्हणजे एकदम बेस्ट आहे हाऊस शॅम्पू. आणि त्याला मग बऱ्याच गोष्टी टाकले, जसं एग प्रोटीन टाकले त्यासनी बालेसले नरिश करांसाठी. त्यानंतर आवळा आहे, ॲलोवेरा आहे, त्यानंतर जास्वंद आहे, मेथी आहे, शिकाकाई आहे, त्यानंतर गहूनं तेल पण आहे म्हणे. असं बरंच काही त्यासनी टाकेल. आणि 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तुम्हाला तर माहीतच आहे ऑर्गॅनिक प्रोडक्टनं कितला फायदा राहतच नाही. जिकडे तिकडे ऑर्गॅनिकच चालू. तर 2 पैसा खर्च होईना चालेल, पण टकलं व्हापेक्षा किंवा बालेक कमी वय मापिती जावापेक्षा आणि नंतर ट्रीटमेंट करापेक्षा आई 10 पट चांगले असं मला वाटतं. किती बरी पॅकेजिंग मला वाटायचं असं ना, बठ्ठाच प्रोडक्ट ना काळा कलरनी पॅकेजिंग आहेत. सुंदर एकदम भारी. पहिली गोष्ट जे कोंबड्यासवर अत्याचारच ना, बाकी पोल्ट्री फार्म्स वगैरे मग त्यासले दाबी ठेवतंस आणि म्हणजे हाय जास्त अंडा देवांसाठी प्रोसेस करतं, ते मला खूप चिडेस. पण यासनी मी पहिले बटी माहिती लिहिली की त्यासनी सांगा की आमना कोंबड्या 12 एकरनी शेती म्हणे, सगळीकडे फिरतेस, नॅचरल आहे बट ऑर्गॅनिक आहे. ते का किती भारी पॅकेजिंग आहे. तर मग ते कौतुक वाटस की सगळं नॅचरली व्हायला आणि त्या नॅचरली प्रोड्यूस व्हायला अंडा आहेत. आणि त्यासनी पॅकेजिंग पण एवढी भारी. आणि म्हणजे गावरान अंडा कसा राहतात छोटा त्यापेक्षा पण छोटा आहेत. आणि टेस्ट मग आता ते दिखीनच मी जेव्हा घर भूषणासाठी बनवसो तर मला समजेन ते कितलं भारी ना. इकडे ह्याचा अंडा आहेत आणि इकडला बॉक्स मग आखोसा आहेत, पण मला ओपन करायला म्हणजे जास्त टाईम लागतं म्हणे, मी नाही करत. तर तुम्ही पण मांगाडी देखा एक चक्कर तरी, कारण मी पण खूप ऐकेले कडकनाथना प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आहेत. अक्षरशः त्यासनाकडे सेलिब्रिटी आहेत ना मोठमोठ्या बॉलिवूडना, त्या गेस्ट लोकसले देवांसाठी गणकच हजारो बॉक्स लई जातस. कार्ड पण आहे मजमा देखा. तर तुम्ही पण एक चक्कर ट्राय करी देखाल, काय हरकत आहे, समजेन तुमले मग क्वालिटी कशी राहस असं ऑर्गॅनिक प्रोडक्टनी. चला मग पटकन ऑर्डर करा कडकनाथना प्रोडक्ट.